नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांचा 476वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. एक प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणाला, मला तुझं खूप खूप कौतुक आहे. मी जर चांगला मूर्तिकार झालो असतो तर तुझी सुंदर मूर्ती बनवली असती. मी जर चांगला कवी असतो तर तुझ्यावर सुंदरशा कविता लिहिल्या असत्या. मी जर चांगला गायक असतो तर मी तुझ्यावर छान छान गाणी गायली असती. पण मी तरी काय करू? मी फक्त एक कार्टून काढणारा आहे. एक प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणाला, मला तुझं खूप खूप कौतुक आहे. मी जर चांगला मूर्तिकार असतो तर तुझी सुंदर मूर्ती बनवली असती. मी जर चांगला कवी असतो तर तुझ्यावर सुंदरशा कविता लिहिल्या असत्या. मी जर चांगला गायक असतो तर मी तुझ्यावर छान छान गाणी गायली असती. पण मी काय करू? मी फक्त एक कार्टून काढणारा आहे. आता दुसरी कविता आहे. कोणतीही परिस्थिती आली तरी त्याचा आपल्यावर परिणाम थोडासाच होतो. त्या परिस्थितीत आपण कसे वागतो त्याचा परिणाम मात्र आपल्यावर खूपच जास्त होतो. कोणतीही परिस्थिती आली तरी त्याचा आपल्यावर परिणाम थोडासाच होतो. त्या परिस्थितीत आपण कसे वागतो याचा परिणाम आपल्यावर खूपच जास्त होतो. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ग्रंथाचा हा 22वा भाग. उत्तम वीणा आणि त्यांचे तंत्र वाजवण्याचे, ते ऐकून मन पुलकित होते नीट ऐकणाऱ्यांचे. उत्तम वीणा आणि त्याचे तंत्र वाजवण्याचे, ते ऐकून मन पुलकित होते नीट ऐकणाऱ्यांचे. त्या क्षणी ते विसरून जाती रण आयुष्याचे, सर्वच विसरून जाण्या का ते पुरे पडते. त्या क्षणी ते विसरून जाती रण आयुष्याचे, सर्वच विसरून जाण्या काठी ते का पुरे पडते. एका विचारामध्ये जेव्हा आपण स्थिर होतो, बाकी सारे तात्पुरते आपण विसरून जातो. एका विचारामध्ये जेव्हा आपण स्थिर होतो, बाकी सारे तात्पुरते आपण विसरून जातो. विचार भ्रमचिंतेपासून मुक्ती मिळते का? पूर्ण स्वातंत्र्य अन कलांमधून खरेच मिळते का? विचार भ्रमचिंतेपासून मुक्ती मिळते का? पूर्ण स्वातंत्र्य अन कलांमधून खरेच मिळते का? प्रवाही शब्द प्रवाही भाषण पुरेसे असते का? ग्रंथांचा अभ्यास करणे पुरेसे असते का? प्रवाही शब्द प्रवाही भाषण पुरेसे असते का? ग्रंथांचा अभ्यास करणे पुरेसे असते का? अर्थ समजणे समजाविणे पुरेसे असते का? स्वतःची दुसऱ्यांची फक्त करमणूक होते का? अर्थ समजणे समजाविणे पुरेसे असते का? स्वतःची दुसऱ्यांची फक्त करमणूक होते का? हे करणे मुक्तीसाठी
पुरेसे होते का? ऐकणे बोलणे हे फक्त शब्द असतात का? हे करणे मुक्तीसाठी पुरेसे होते का? ऐकणे बोलणे हे फक्त शब्द असतात का? मूळ सत्य रुजले नाही तर बाकी निष्फळ आहे, आणि फक्त शब्दार्थ समजले तेही निष्फळ आहे. मूळ सत्य रुजले नाही तर बाकी निष्फळ आहे, आणि फक्त शब्दार्थ समजले तेही निष्फळ आहे. आधीच सत्य उमजले तर वाचनही निष्फळ आहे. पोहोचल्यावर अडचणींचा विचार उगाच आहे. आधीच सत्य उमजले तर वाचनही निष्फळ आहे. पोहोचल्यावर अडचणींचा विचार उगाच आहे.